धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमधून आरक्षणासाठी अंमलबजावणी लवकर करण्यात यावी या मागणीसाठी आष्ट्यात धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामेश योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित वितरण करावं, राज्य शासनाने धनगर समाजासाठी घोषणा केलेल्या निधीची अंमलबजावणी करावी, आंदोलकांवरील घातलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बिरू खर्जे यांच्या कुटुंबियांना 25 लाख तात्काळ मदत द्यावी, मेंढपाळावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत, रांजणी येथील शेळी मेंढी महामंडळाच्या जागेवर धनगर समाजाच्या उन्नतीखेरीज कोणताही शासकीय प्रकल्प उभा करण्यासाठी परवानगी देऊ नये यासह प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाज आष्टा यांच्या वतीने झेंडे ढोलांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत मेंढ्यांसह आष्टात प्रमुख मार्गावरून चौकाचौकातून रॅली काढण्यात आली। यात महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता। बस स्थानक चौकात सर्व समाजाचे बांधव, विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवर एकत्रित आले। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। महिला भगिनींच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देण्यात आले। क्रांतिकारकांचे केवळ कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या जीवनाचे अनुकरण केल्यास खरी आदरांजली ठरेल। त्यांचे विचार सोबत घेऊन मी जातोय असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलंय। कुंडल येथे सयाजी शिंदे यांना आमदार अरुण लाड, साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते क्रांती अग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय, त्यावेळी ते बोलत होते। शिंदे म्हणाले, मला बोलण्यापेक्षा काम करायला आवडतं। आजवर अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला, त्यांच्या बरोबरीने मलाही दिला गेलाय, त्यामुळे स्वतःला मी भाग्यवंत समजतो। आजवर चित्रपटातील भूमिकांतून सामाजिक खतखत व्यक्त केली, जगण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी सह्याद्री देवराई संस्था स्थापन केली। आजवर कोणी अभिनेता खेळाडूने सावलीसाठी ऑक्सिजनसाठी प्रयत्न केलाय का? त्यांनी केवळ जनसामान्यांच्या भावनांशी खेळून पैसा कमवलाय। पुढील पिढीसाठी शुद्ध हवेचे स्रोत तयार करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। औदुंबर येथील दत्त मंदिरात भक्तांना स्वरूपात देशी वृक्ष देण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा सयाजी शिंदे यांनी आमदार अरुण लाड यांच्याकडे व्यक्त केली आहे। वड आणि पिंपळ ही देशी झाडे कोणत्याही कारणास्तव तोडली जाऊ नयेत यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले। दरम्यान महाराष्ट्रात सध्या राष्ट्रीय महामार्गाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, मात्र हे महामार्ग करत असताना या ठिकाणी असणाऱ्या हजारो झाडांची बेसुमार कत्तल कंत्राटदारांकडून सुरू आहे। याबाबत संबंधित कंत्राटदार, अधिकारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देखील कोणतीच कार्यवाही होत नाही। सदरची झाडे दुसरीकडे देखील लावली जात नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे। पलूस तालुक्यातील औदुंबर येथे एक मिनी ट्रॅव्हल्स अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यात वाहनाचा केवळ सांगाडाच दिसत आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सोमवारी रात्रीच्या सुमारास श्री क्षेत्र औदुंबर येथे नाशिकहून आलेली मिनी ट्रॅव्हल्स स्वयंभू गणपतीजवळील चिंचेच्या झाडाखाली लावली होती। रात्री चालक गाडीमध्ये मागील बाजूस झोपी गेला होता। रात्री सुमारे 1 ते 2च्या दरम्यान अचानक गाडीच्या पुढील बाजूस आग लागली। क्षणार्धात ही आग वाढत गेली। याची जाणीव होताच चालक जागा झाला आणि गाडीतून खाली उतरून स्थानिक लोकांना जागा करून याची माहिती दिली। त्यानंतर स्थानिक लोकांनी बोरवेलच्या पाण्याने सदर आग विझवून आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती। गाडीचे पुढील टायर या आगीमध्ये फुटलं असून गाडीतील बैठक व्यवस्था आणि कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत। यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सदर आग ही गाडीतील वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ताकारी म्हैसाळ योजनेचा व्हॉल्व घोटाळा झाला असून शासन डीएसआर डावलून 11 कोटीची निविदा काढल्याचा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग महामंडळ पुणे अंतर्गत ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील ताकारी यांत्रिक आणि विद्युत विभाग अंतर्गत म्हैसाळ टप्पा क्रमांक 3 येथील नवीन व्हॉल्व 14 नग बसवणे व म्हैसाळ टप्पा क्रमांक 4 येथील नवीन व्हॉल्व 16 नग बसवणे यासाठी 19 ऑक्टोबर रोजी निविदा निघाली होती। 2 निविदा एकूण 11 कोटी रुपये असून शासनाचा डीएसआर डावलून ही निविदा काढण्यात आल्याचा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केलाय। शासन डीएसआरच्या तिप्पट रक्कम या निविदामध्ये असून मुख्य कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी संगनमताने व नियमबाह्यपणे ठेकेदार आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे टेंडर काढल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। तसेच कारवाई न झाल्यास नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी तीव्र निदर्शने करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। विश्रामबाग परिसरात असणाऱ्या त्रिमूर्ती कॉलनीमधील एका शिक्षकाचं बंद घर फोडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे। घरात ठेवलेले महागडे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4,50,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। सदर घरफोडीची घटना ही शनिवार ते सोमवार या कालावधीत घडली आहे।
या प्रकरणी संभाजी आनंदा कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त ते कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळ ठेवून घराच्या दरवाजाचे तसेच बेडरूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असणाऱ्या तिजोरीचं लॉक उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले 1,20,000चा 3 तोळे वजनाचा नेकलेस, 1 लाख रुपये किमतीचे 1 तोळे वजनाचे गंठण, 52,000 रुपये किमतीचे 1 तोळे वजनाची सोन्याची चैन, 35,000 रुपये किमतीचे 1 तोळे वजनाचे वेढण, 17,500 रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे वेढण, 25,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 70,000 रुपये किमतीचे 2 तोळ्यांचे कानातील टॉप्स, वेल, 3,500चे वेढण, 12,000चे चांदीचे दागिने आणि 15,000 रुपये रोख असा एकूण 4,50,000चा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केलंय. सध्या इलेक्ट्रिक दुचाकींची मोठी चलती आहे. पर्यावरण संवर्धन तसेच खिशाला या गाड्या परवडतात म्हणून ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक बाईककडे जादा आहे. मात्र काही दुचाकींमध्ये बिघाड झाला तर तो ठीक करण्यात कंपन्यांना अपयश येतं. सांगलीतील एका ग्राहकाला असाच अनुभव आलाय. 6 महिन्यांपूर्वी ओमासे या ग्राहकाने ओला स्कूटर घेतली. मात्र गाडीमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येऊ लागला. गाडी बंद असताना 80चा स्पीड दाखवणं तसेच डिक्की न उघडणे यासह सॉफ्टवेअरवर प्रॉब्लेम आहेत. ग्राहकाने शोरूमच्या अनेक चक्रा मारल्या. शोरूमवाल्याने 5 महिने गाडी ठेवून घेतली. मात्र गाडी काही ठीक झाली नाही. अखेर संतप्त झालेल्या ग्राहकाने सांगलीतील ओला कंपनीच्या कार्यालयाबाहेर जाऊन चांगलाच धिंगाणा घातला. येथील कर्मचाऱ्यांना जाब विचारत बाटलीतून आणलेलं पेट्रोल थेट दुचाकीवर ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितल्यानंतर ओमासे यांनी कार्यालयाला टाळी ठोकून आपला संताप व्यक्त केला. स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्वर्गीय मदनभाऊ पाटील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोल्हापूर येथील श्रीराज भोसले ठरला तर पुणे येथील ओम लामकाने उपविजेता ठरलाय. स्वर्गीय मदनभाऊ पाटील जयंतीनिमित्त मदनभाऊ युवा मंच व केपीएस चेस अकॅडमीच्या वतीने येथील जैन कच्ची भवन येथे 6व्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 9व्या व अखेरच्या फेरीत कोल्हापूरचा अनिश गांधी आणि कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह 8.5 गुण मिळवून 15,500 रुपयांच्या रोख पारितोषिकासह कैलासवासी मदनभाऊ पाटील चषक पटकावला तर अनिशला 7.5 गुणासह 7,500 रुपयांच्या रोख पारितोषिकासह 4थ्या स्थानावर जावं लागलंय. इचलकरंजी रवींद्र निकम व पुण्याचा ओम लामकाने यांच्यातील डावात रवींद्रचा ओमने पराभव करून 8 गुणासह रुपये 12,500 रुपये रोख रकमेसह उपविजेतेपद पटकावलं तर रवींद्रला 7 गुणासह 1,000च्या रोख रकमेसह 9व्या स्थानावर जावं लागलंय. कोल्हापूरचा आदित्य सावळकर आणि औरंगाबादचा इंद्रजित महिंद्रकर यांच्यातील डावात आदित्याने इंद्रजितचा पराभव करून 8 गुणांसह 10,100 रुपये रोख सोबतच 3रं स्थान पटकावलं. यासह इतर स्पर्धक विजेत्यांना 2.5 लाखांची पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ कोल्हापूरचे माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच महामेश योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा. धनगर समाजाच्या घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या मागण्यांसाठी सलग 8 दिवस अशोक गोरड यांचं उपोषण सुरू होतं. उपोषणाला खासदार संजय पाटील, आमदार विक्रमसिंग सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, विक्रम ढोणे यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि सरपंच यांनी पाठिंबा दिला होता. प्रांताधिकारी यांच्या चर्चेतून 3 मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच आत्महत्या केलेल्या खर्चे कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचा धनादेश देण्याची पूर्ण कारवाई झाली असून तांत्रिक अडचणीमुळे 2 दिवसात या कुटुंबाला धनादेश देण्यात येईल असं आश्वासन खासदारांनी दिलं. तसेच लोकसभा आचारसंहितापूर्वी धनगर समाजाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल असं सांगत उपोषण मागे घेण्याची आमदार आणि खासदार यांनी विनंती केली आहे. यावेळी विक्रम ढोणे यांनी गेल्या 9 वर्षांपासून धनगर समाजाची आरक्षण प्रश्नावर दिशाभूल केली जात असून केंद्र सरकारचे प्रतिनिधी, सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय काका पाटील आणि विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आमदार सावंत यांच्याकडे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर आरक्षण प्रश्नी शिफारस करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा आणि लोकसभा आचारसंहितापूर्वी हा प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. उपोषणकर्ते अशोक गोरड यांनी प्रशासन, आमदार, खासदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, सरपंच यांच्यासह ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष पाठिंबा दिला त्यांचे आभार मानले आणि हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. विटा पंचायत समितीमधील जलसंधारण विभागातील कनिष्ठ सहाय्यक अजय मुगुटराव माने यांनी महिला डॉक्टरशी गैरवर्तन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
संबंधित कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे. खानापूर तालुक्यातील एका गावात महिला पशुधन विकास अधिकारी यांना म्हशीवर उपचार करण्यासाठी बोलावून घेतलं. विटा पंचायत समितीमध्ये काम करत असलेले अजय माने यांची म्हैस होती. या म्हशीवर वेळेवर उपचार करण्यासाठी त्या गावातील एका ग्रामपंचायत सदस्याने महिला पशुधन विकास अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलंय. या गंभीर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन धोडमिसे यांनी तातडीने विटा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक अजय माने यांना निलंबित केले. तसेच खातेनिहाय चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.